हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 31. अहो अंधारपणाची पैज, सांडूनी अंधार तेज, जाला तै सहज सूर्याची निभ्रांतची. अर्थात, अहो जर एखाद्याने निश्चय करून अंधाराचा त्याग केला तर तेथे अगदी सहजच निसंशयपणे सूर्याचे तेजपुंज तेज पसरते. या ओवीत माऊलींनी दृष्टांताचा उपयोग करून आत्मपरब्रह्माची महती सांगितली आहे. माऊली दृष्टांत देऊन म्हणतात की जर एखाद्याने दृढनिश्चय केला आणि कसेही करून अंधार नष्ट केला तर तेथे निश्चितपणे अगदी निक्षून सूर्याचे तेज प्रकट होते. माऊली म्हणतात की या बाबतीत कोणीही जराही साशंक होऊ नये. हा दृष्टांत दिला आहे हे लक्षात घ्यावे. याचा उपयोग करून माऊलींना आपल्याला सांगायचे आहे की जर आपण निश्चय करून मनावर घेऊन कसेही करून आत्मज्ञान प्राप्त केले तर त्यायोगे अज्ञान नष्ट होते आणि अगदी खात्रीपूर्वक तेथे याचे पर्यावसन म्हणून आत्मपरब्रह्माची प्राप्ती होते, साक्षात्कार होतो. माऊली म्हणतात की अज्ञान नष्ट होण्याचा अंतिम परिणाम हा दुसरा तिसरा अन्य काहीही न होता तेथे आत्मपरब्रह्माची अनुभूती प्राप्त होते. तेथे आत्मपरब्रह्माचे परमतेज प्रकट होते. त्यात आपण सचैल न्हाऊन शुचिर्भूत होतो, परमपवित्र होतो. आता पुन्हा मागे जाणे होत नाही, आपण मुक्तीची यात्रा करू लागतो. याचा अजून एक विशेष असा आहे की हे आत्मपरब्रह्म ज्ञान कोठून बाह्य भागामधून येत नाही तर ते अंतःकरणामधूनच प्रकट होते, कारण ते तेथे अगोदरच जन्मतःच असते. याचा अर्थ जन्मतः प्रत्येक जीव मुक्तीचा यात्रेकरू असतो. तथापि भौतिकाच्या कच्छपी लागून तो भरकटतो, त्याला आत्मविस्मृती होते, त्याच्यावर अज्ञानाचे पांघरूण ओढले जाते. यास्तव प्रत्येकाने अध्यात्म, सत्संग, योगाचरण करावे. यासाठी योग्य असा योगगुरू करावा, याला अन्य पर्याय नाही. भौतिकाचा अत्यावश्यक इतकाच उपयोग करावा, कधीही उपभोगांच्या मागे भरकटू नये. ओवी क्रमांक 32. दुलांकुडपण सांडिले आणि आगीपण मांडिले, तै तेची आगी जाले इंधनकी. अर्थात, लाकडाने आपला शुष्कपणा सोडून अग्निरूप धारण केले तर ते आता लाकूड न राहता अग्नीसाठी इंधन होते. माऊलींनी येथे रूपकाचा उपयोग केला आहे. लाकडाने त्याचा शुष्कपणा सोडला आणि जर त्याने अग्निरूप धारण केले तर ते अग्नीसाठी इंधन होते. अग्नी सदा ऊर्ध्वमुखी वर जाणारा असतो. पेटती ज्योत खाली केली तरी ती आपोआप वर होते. अग्नी सदा आत्मपरब्रह्माची यात्रा करत असतो. यामुळे देह पतन झाला की त्याला अग्नी देतात. त्याची यात्रा परमात्म्याप्रत व्हावी असा त्यात हेतू असतो. या रूपकामधून माऊली उपदेश करत आहेत की जर आपण अज्ञानाचा त्याग केला आणि आत्मज्ञान प्राप्त केले तर आपल्या आत्मज्ञानाचा इंधन म्हणून उपयोग होतो आणि आपली या भौतिकाच्या मगरमिठीमधून सुटका होऊन आत्मपरब्रह्माची यात्रा आरंभ होते. यथाकाळी आपण साक्षात्कारित होतो, मुक्ती प्राप्त होते. ओवी क्रमांक 33.
का गंगा पावत खेवो, आनपणाचा ठावो, सांडी तै गंगा हो, लाहे पाणी. अर्थात गंगेला अन्य कोणतेही पाणी येऊन मिळाले तरी तेथे भेद न राहता ते तत्क्षणी पवित्र असे गंगामय होते. माऊली एक दृष्टांत देत आहेत. गंगा अति पवित्र आहे. ती इतकी परिपूर्ण पवित्र आहे की तिला अन्य कोणतेही पाणी येऊन मिळाले तरी गंगा तेथे दुजाभाव न ठेवता त्या पाण्याला पवित्र करून घेते. या दृष्टांतावरून माऊलींना असे सांगायचे आहे की आत्मपरब्रह्म अति पवित्र आणि परिपूर्ण शुद्ध आहे. जर आपण साधना, उपासना, योगाचरण करून आत्मपरब्रह्माची यात्रा करू लागलो तर यथाकाळी ते परम आत्मपरब्रह्म आपल्याला स्वतः तत्क्षणी सामावून घेते. मग आपले संचित कितीही आणि कसेही असू दे, ते आपल्याला स्वतःप्रमाणे परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र करते. अर्थातच भौतिकाची कास सोडून आत्मपरब्रह्माची यात्रा करणे ही आपली जबाबदारी आहे. जर आपण आपले काम करू लागलो तर ते आत्मपरब्रह्म आपल्याला आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी साथ देते. याची प्रचिती म्हणून आपल्याला सिद्धी प्राप्त होऊ लागतात. या सिद्धी म्हणजे 4 गोष्टी असतात. 1. ही आपण योग्य दिशेने यात्रा करत असल्याची खूण असते. 2. या सिद्धी आपल्याला अत्यावश्यक भौतिक आयुष्याची काळजी घेतात. 3. अशा सिद्धी प्राप्त झाल्यावर आपण कसे आचरण करतो यासाठी होत असलेली ती आपली कसोटी असते. येथे पाय घसरणार नाही याची काळजी आपण घ्यायची असते. 4. या सिद्धींचा स्वतःहून वापर करायचा नाही. त्या त्यांच्या त्या वर्तत असतात, त्याचा आनंद घ्यायचा. हे असे होते कारण मूलतः स्वभावतः याच आत्मपरब्रह्माचे अंश आहोत. याचा आपल्याला विसर झाला आहे इतकेच. यास्तव भौतिकाचे अकारण आकर्षण आवरून योगाचरणाने आपण आत्मोपासना करायची आहे. इतके केले की तो स्वयंभू आपल्यासाठी भुकेला होतो. हरिओम.